नमस्कार मित्रांनो, GM स्टोरी टेलर या मराठी भयकथा चॅनलवर तुमचे सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा भयानक सत्य अनुभव आपल्याला अरुण लिमये यांनी पाठवला आहे. पण त्यांचा अनुभव ऐकण्यापूर्वी माझी तुम्हाला एकच विनंती आहे की तुम्ही जर अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग ऐकूया भयानक सत्य अनुभव त्यांच्या शब्दात. नमस्कार, मी अरुण लिमये. माझे आत्ताचे वय 70 वर्ष आहे. मित्रांनो, मला आलेल्या सत्य अनुभवावर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही, पण माझ्यासोबत घडत गेलेल्या घटना शेवटपर्यंत ऐकल्यानंतर नक्कीच तुमचा विश्वास बसल्याशिवाय राहणार नाही. मी आता सध्या पुणे इथे राहतो. माझे शिक्षण MSc आणि BE झालेले असून मी मोठमोठ्या नावाजलेल्या कंपन्या लार्सन आणि टुर्बो, फिलिप्स, क्रॉम्प्टन, इलेक्ट्रॉनिका मशीन्स टूल, मारुती मोटर्स, फायझर, PMP ऑटो अशा कंपन्यांमध्ये काम केले आहे. कामानिमित्ताने मला नेहमीच प्रवास करावा लागत असे. त्या प्रवासात मला आलेल्या सत्य अनुभवापैकी हा एक अनुभव 1999 साली माझ्या बाबतीत घडलेली ही सत्य घटना आहे. घटना कशी घडत गेली त्याचा संदर्भ पहिल्यांदा देतो, कारण कुठलीही घटना एकदम किंवा अचानक घडत नाही. त्याचे पूर्वसंकेत मिळत असतात, फक्त आपण ते समजून घेऊ शकत नाही. असे म्हणतात की माणूस मरायच्या आधी सुद्धा त्याला कमीत कमी 6 ते 8 महिने आधी संकेत मिळायला सुरुवात होते. भविष्यात एखादी घटना घडायची असेल तेव्हा माणूस आपोआप कसा तिकडे ओढला जातो यासाठी मी पहिल्यांदा प्रास्ताविक देतो. पुणे नाशिक रोडवर सिन्नर नावाचे एक गाव आहे. आता ते एक शहर झाले आहे. तिथे नवीन MIDC मध्ये एका अमेरिकन कंपनी बरोबर ड्रिल बिट्स तयार करण्यासाठी माझी प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून नेमणूक झाली होती. तो प्रोजेक्ट संपवायचा कालावधी 2.5 वर्षाचा होता, पण प्रीट आणि CPMचा चांगला उपयोग करून मी तो प्रोजेक्ट 1.5 वर्षात पूर्ण केला. त्यामुळे माझी भरपूर पगारवाढ होऊन त्याच कंपनीत जनरल मॅनेजर म्हणून नियुक्ती करण्यात आली. कंपनीत 50 लोक, 6 सब मॅनेजर असा सगळा फौजफाटा होता. कंपनीने मला एकदम रॉयल ट्रीटमेंट दिली होती, पण माझे नशीब आडवे आले. मी धडधाकट होतो. रोज 18 तास काम करायचो, तरी मला काही त्रास होत नव्हता. पण दर अमावस्या आणि पौर्णिमेच्या 2 दिवस आधी आणि नंतरचे 4 दिवस एखाद्याला संधिवात होतो तसे होऊन मी मरगळून जायचो. माझ्या हातापायाची बोटे, गुडघे सगळे आखडून जायचे. माझी परिस्थिती इतकी वाईट होत होती की मला धड चालत शौचाला जाणे आणि तिथे बसणे अगदी जीवावर यायचे. पाणी पिताना मला हातात ग्लासही धरता येत नव्हता. त्या दिवसात मी झोपूनच असायचो. मला सहीसाठी हातात पेनही धरता येत नव्हता. कंपनीचे कोणतेही काम माझ्या सहीसाठी अडू नये म्हणून मी माझ्या मॅनेजरला माझी सही शिकवली होती. मला हे असे सारखे होऊ लागल्याने मला ते सहन होईना, म्हणून मला चेकअपसाठी पुण्याला आणल्यावर काही औषध न घेता दुसऱ्या दिवशी मी खडखडीत बरा होत होतो. मी अगदी रनिंग करायचो, बॅडमिंटन खेळायचो. हे मी माझ्या कंपनीच्या CEOला सांगितले. तेव्हा त्यांनी माझ्या होणाऱ्या त्रासाची खात्री करून घेतली. त्यावेळी पुण्यात जंगली महाराज रोडवर मेडिनोवा म्हणून एक प्रसिद्ध हॉस्पिटल होते. तिथे माझ्या सगळ्या टेस्ट करण्यात आल्या, पण टेस्टमध्ये काही निघाले नाही. तिथल्या डॉक्टरांनी लिमयांना काही झाले नाही, ते मानसिक तणावाखाली असल्याने असे होत आहे असा रिपोर्ट दिला. पण मी पुन्हा नाशिकमध्ये आल्यावर माझी अवस्था 90 वर्षाच्या म्हाताऱ्याप्रमाणे झाली. एखाद्या लहान मुलाला पहिल्यांदा शाळेत जाताना कशी भीती वाटते तसे मला झाले. नाशिक किंवा सिन्नर नको, इथून पुण्याला पळून जाऊया असे वाटू लागले. पण धड एक पाऊल टाकता येत नाही तर कसे पळून जाणार.
एके दिवशी आमच्या कंपनीच्या एका वेल्डरनी त्याच्या ओळखीतले आयुर्वेद जाणणारे एक गोंगटे गृहस्थ होते त्याच्याकडे नेले. ते स्वामी भक्त होते. त्यांनी माझा हात पाहिला आणि नाडी परीक्षा केली आणि बाहेर बघत काळजीत पडलेले मला दिसले. मी खोदून खोदून विचारल्यावर ते मला म्हणाले की अरे तू जिथे राहतो आहेस ती जागा बाधित आहे. तिथे एका बाईचे लग्न होत नव्हते म्हणून तिने आत्महत्या केली होती. तू तिला आवडला आहेस. तू तिथून निघून जाऊ नये म्हणून तिने तुला धरले आहे. तू जरी नाशिक किंवा सिन्नरमध्ये कुठेही दुसऱ्या ठिकाणी राहायला गेलास तरी ती तुला सोडणार नाही. तुला चालता येऊ शकेल असे मी औषध तुला देतो, पण तू लवकरातल्या लवकर तुझी सुटका करून घे. ते मला म्हणाले की सुटका म्हणजे अगदी दूर, साधारणपणे 100 किलोमीटर दूर जा. तू नक्की बरा होशील याची मला खात्री आहे. तू जर इथे राहिलास तर तू आणि तुझे नशीब, असे म्हणून त्यांनी आकाशाकडे हात जोडले. माझ्या मित्राला हे खूप भयानक आहे याची कल्पना आली होती. मी आणि तो त्यांच्याकडून ते औषध घेतले. त्या दिवशी मी त्या वेल्डरच्या घरी राहिलो. दुसऱ्या दिवशी मला बरे वाटू लागले तसे त्यांनी मला त्यांच्या गाडीतून पुण्याला सोडले. जे काय झाले ते माझ्या बायकोला किंवा इतर नातेवाईकांना मी सांगितले नाही. ज्यांनी मला औषध दिले आहे त्यांनी सिन्नर आणि नाशिकची थंड हवा मला मानवत नाही असे मी घरी सांगितले. मग सगळ्यांच्या म्हणण्यानुसार मला जर पुण्यात त्रास होत नसेल तर तेच औषध चालू ठेवून पुण्यातच नोकरी करावी असे ठरले. मी ठीक आहे म्हणून सिन्नरमधील कंपनीचा राजीनामा दिला. 6 महिने हातात कोणतीही नोकरी नव्हती. मी जिथे जिथे इंटरव्ह्यूला जात होतो तिथे हे सगळे सांगितल्यावर मला नकार मिळत होता. तरुण वयात उच्च शिक्षण असून सुद्धा नोकरी नाही, त्यामुळे मी त्या संधिवाताच्या त्रासापेक्षाही वाईट परिस्थितीतून जाऊ लागलो. पण मी आशा सोडली नाही, प्रयत्न चालूच ठेवले. त्यावेळी मी अगदी तरुण असल्याने अंगात एक जिगर होती. फक्त संधिवाताची मानसिक भीती होती. माणसाला किती वाईट दिवस आले तरी एक आशेचा क्षण येतो, तसे झाले. गोव्यामध्ये फिलिप्स कंपनीसाठी चीफ ऑफ ऑपरेशन्स म्हणून एक जाहिरात मी बघितली. माझा बायोडेटा पाठवला. पुण्यातच माझा इंटरव्ह्यू झाला. माझे त्या पोस्टसाठी सिलेक्शन झाले. मी खुश झालो. घरी येऊन सांगितले, पण मिसेसला ते पसंत पडले नाही, कारण तिचा स्वतःचा टेलरिंगचा बिझनेस होता. ती म्हणाली की मी हे सगळे सोडून तुमच्याबरोबर गोव्याला येणार नाही. समजा तुम्हाला तिकडे परत असाच त्रास सुरू झाला तर ज्यावर आपले घर चालले आहे तीही बोंबाबोंब होईल. पाहिजे असेल तर तुम्ही एकटे तिकडे जा. मी तिला कितीतरी समजावले पण ती ठाम राहिली. मी एकटाच गोव्यामध्ये फिलिप्स कंपनी चीफ ऑफ ऑपरेशन म्हणून जॉईन झालो. गोव्यामध्ये कुडईम इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये ही कंपनी होती. पगारही चांगला होता. कंपनीने मला मंगेशी आणि पणजी इथे 2 ठिकाणी बंगले आणि माझ्या पसंतीच्या 2 नवीन कार दिल्या होत्या. कंपनीत 30 तरुण मुली आणि एकच पॅकिंगचे काम करणारा मुलगा होता. गोव्यातील मुली कामात एकदम एक्सपर्ट होत्या. त्या मला आज काय काम करायचे हे सांगा म्हणून विचारत असत. मी फक्त सकाळी 2 तास ऑफिसमध्ये जात होतो. बाकीच्या वेळी पुण्यातून आलेल्या कंपनीच्या इतर लोकांबरोबर गोव्याच्या बीचवर मजा मारत होतो. मला रिपोर्टिंगसाठी दर महिन्याला पुण्याला जावे लागत होते. दरवेळी मी लोकल ड्रायव्हर घेऊन पुण्यात येत असे आणि 2 दिवसाची मीटिंग झाल्यावर पुन्हा गोव्याला जात असे. ही घटना घडली तो दिवस होता सोमवार, तारीख 10 जुलै आणि 11 जुलै 2002ची रात्र, शुक्ल पक्ष दशमी. आजही त्या दिवसाची कर्नाटक चेकपोस्टवर पोलिसांच्या रजिस्टरमध्ये नोंद आहे. त्या दिवशी अमावस्या किंवा शनिवार असे काहीही नव्हते. मी पुण्यात रिपोर्टिंग करून गोव्याला निघालो असताना माझ्या ड्रायव्हरचे कोणीतरी एक्सपायर झाले म्हणून मी त्याला रजा दिली. सकाळी 10 वाजता मी स्वतः गाडी घेऊन गोव्याला निघालो. प्रवासात टाइमपास होण्यासाठी रस्त्यावर लिफ्ट मागणाऱ्या लोकांना गाडीत लिफ्ट देऊन त्यांना जिथे पाहिजे त्या ठिकाणी सोडत असे. खरं तर पणजी बेळगाव मार्गे 50 किलोमीटर दूर पडत असे, पण लहानपणी मी बेळगाव येथे राहत असल्याने मला तिथे इडली डोसा
आणि कुंदा खायला आवडायचे, म्हणून मी त्या मार्गाने जात असे. मी सायंकाळी 5 वाजता बेळगावला पोचलो. आता जसे मोठे रस्ते आहे तसे पूर्वी नव्हते. बेळगावला माझ्या आवडीचे पदार्थ खाऊन मी खानापूर मार्गे फोंड्याला निघालो. आतापर्यंत गाडीने काही त्रास दिला नव्हता, पण आता अचानक गाडी धक्के देऊ लागली, म्हणून मी खानापूरला तिथल्याच एका चांगल्या मेकॅनिकलला गाडी दाखवली. त्यांनी गाडी सगळी चेक केली. त्याला गाडीत काही फॉल्ट दिसला नाही. मी हवा आणि पेट्रोल भरले. मी जिकडे जाणार होतो त्या रस्त्यावर त्या मेकॅनिकलचे गाव होते, म्हणून त्यांनी मला तिकडे सोडता का अशी विनंती केली. रस्त्यावर कुठे गाडी बंद पडलीच तर त्याच्याकडून गाडीसुद्धा चेक होईल, म्हणून त्याला मी बरोबर घेतले. मेकॅनिकलचे गाव येईपर्यंत साधारण 15 किलोमीटर गाडी चालवली तर गाडी एकदम छान चालली. त्याचे गाव आले तसे त्यांनी मला चहा पाजला. मी चहा घेऊन सिगरेट फुकत एखाद्या हिरोप्रमाणे गाडी चालवत पुढे निघालो. गाडीला सुद्धा काही न होता गाडी पुढे जात होती. गोव्याला जाताना जंगल लागले आणि पाऊसही सुरू झाला. हळूहळू मी जंगल पार करत असताना रात्री 1:30 वाजता गाडीमध्ये एक मोठा आवाज झाला आणि गाडी बंद पडली. गाडीचे हेडलाईट, हॉर्न वगैरे चालू होते, पण गाडी काहीशी सुरू होऊन बंद पडत होती. रस्ता लहान असल्याने वाटेत ट्रॅफिक जाम नको, म्हणून मी गाडी कशी तरी करून रस्त्याच्या एकदम कडेला लावली. पाऊस पण आता थांबला होता. कुणी मदतीला येते का याची वाट बघत राहिलो. गाडीत टेप रेकॉर्डवर गाणी ऐकत सिगरेट फुंकत झोप येते का याची वाट बघत बसलो. काही वेळाने अरबी पोशाख घातलेला एक माणूस गाडीपाशी आला आणि त्यांनी गाडीच्या काचेवरती टकटक केले. मीही कुणीतरी मदतीला आले म्हणून आशेने काच खाली केली. तेव्हा तो मला कन्नड भाषेत दरडावून काहीतरी बोलला. माझा जन्म जमखंडीचा म्हणजे कर्नाटकमधला असल्याने मला तो काय बोलला हे समजले. मी त्याला तोडक्या मोडक्या कन्नड भाषेत मला कन्नड समजत नाही असे म्हणालो. तेव्हा तो मला हिंदीत "ये मेरी जगह है, तुम इधर ठहरने का नहीं, तुम इधर से निकलो" असे म्हणाला. मला त्याचा राग आला आणि मी त्याला "अबे तेरा बाप का रास्ता है क्या, मैं किधर भी रुकूंगा, तू मेरे से मार खाएगा, तू निकल पड." तसे तो माणूस मला शिव्या देऊ लागला, म्हणून मी चवताळून गाडी बाहेर आलो. तसे त्यांनी मला जोरात ढकलले. त्या किडकिडीत माणसाकडून मी 5 फूट दूर फेकलो गेलो. मीही रगेल आणि मी त्याच्यापेक्षा दणकट होतो. काही झाले तरी याला धडा शिकवायचा असे ठरवले आणि त्याला मारायला निघालो. त्यांनी मला "उधर ही ठहर, तेरे को दिखाता है" असे म्हणत त्यांनी गाडी जोरात हलवली. मीही पार गारठून गेलो. हा एवढा हडकुळा माणूस त्याने एकट्याने गाडी 4 फूट मागे पुढे करून ओढली आणि ढकलली. माझ्याकडे हसत म्हणाला की "मेरे से पंगा लेगा तो तेरी गाडी ये जंगल में फेक दूंगा." मीही काहीसा घाबरून "साहब मुझे माफ करना" असे म्हणत त्याला नमस्कार केला. तेव्हा तो मला म्हणाला की "अभी कैसा तू लाइन पे आ गया?" मी त्याला म्हणालो की "मैं गाडी के लाईट लगाता हूँ." तसे त्याने "ठीक आहे" म्हणत मला परवानगी दिली. मी गाडीत बसलो आणि त्यांनी गाडीचे दार धरून ठेवले. मी लाईट चालू केले आणि बाहेर आलो. तसे तो मला "चल मेरे साथ" असे म्हणत मला त्यांनी रस्त्याच्या पलीकडच्या एका मोठ्या झाडाखाली नेले. मला त्याने त्याची छत्री देऊन म्हणाला की "तू रातभर इधर ही खड़ा रहने का, तू गाडी के पास जाने का नहीं तो फोकट में मारा जाएगा." मगाशी तर मला त्याची छत्री कुठे दिसली नाही. आता कशी काय त्याच्या हातात आली हे मला समजले नाही. मीही घाबरून "ठीक है साहब, मैं इधर ही ठहरता हूँ" असे म्हणालो. तो मला म्हणाला की "मेरे को थोड़ा बाजू में काम है, वो करके मैं वापस आता हूँ, मैं आने के बाद तुम जा सकते हो." मी "ठीक आहे" असे म्हणालो. तसे तो गेला. मी पावसात अंधारात कुडकुडत उभा होतो. रात्रीच्या अंधारात बेडूक रातकडे त्यांच्या आवाजाने ते वातावरण अजूनच भयानक वाटत होते. कुठून मला दुर्बुद्धी आली म्हणून मी या मार्गे निघालो असे मला आता वाटू लागले. त्या भयानक वातावरणात एक ठीक होते की
ते म्हणजे रस्त्याच्या पलीकडे गाडीचे जे हेडलाईट लावले होते त्याचा काहीसा प्रकाश येत होता. थोड्या वेळाने जेव्हा माझ्या पायावरून 2 मोठे साप जाताना दिसले तेव्हा, अरे देवा, आता तू इथे चोर किंवा डाकू कोणीही पाठव, मला चालेल, असा देवाचा धावा करू लागलो. तसेच अधूनमधून मी ओरडून कोल्हापुरी आणि हिंदीत त्या गेलेल्या माणसाला मोठ्याने शिव्या देऊ लागलो, पण काही उपयोग होताना दिसेना. थोड्या वेळाने पाऊस एकदम कमी झाला. मला धीर आला, कारण गाडीच्या पलीकडून काही माणसे आली होती. त्यांनी अंगावर काहीतरी काळ्या कपड्यासारखे घेतलेले असावे असे दिसत होते. पाऊस असेल म्हणून घेतले असेल असे मला वाटले. साधारण 7-8 मोठी दणकट माणसे दिसत होती. ते लोक गाडीपाशी काहीतरी करू लागली. तसे मी त्यांना, अबे ओ मेरी गाडी है, क्या कर रहे हो, असे जोरात ओरडलो. पण त्यांना काही समजले नसावे किंवा ऐकू गेले नसावे, म्हणून मी त्यांच्याकडे जाण्याचे ठरवले. पण कितीही केले तरी माझा पाय मी हलवू शकत नव्हतो. आरडाओरडा करून माझा घसा सुकला. मी काय करावे विचार करत असताना ते लोक जोरजोरात ओरडत गाडी हलवत तिच्या भोवती फेर धरून नाचू लागली. त्यांचे नाचणे सुद्धा साधेसुधे नव्हते. एखाद्याला बळी द्यायच्या आधी आदिवासी लोक कसे नाचतात तसे ते नाचत होते. अधूनमधून त्यांच्या हातात पेटत्या मसालीसारखे काहीतरी दिसत होते. मी जाम घाबरलो, कारण हा प्रकार मला नवीन होता. मी घड्याळ बघितले तर घड्याळही बंद पडले होते. त्यांचा हा प्रकार बराच वेळ चालू असताना मला दुरून एक गाडी फार जोरात येताना दिसली. ती गाडी अगदी माझ्या गाडीसारखीच होती. ती गाडी समोरून येत असताना माझ्याच अंगावर येते की काय असे वाटू लागले. आणि हो, ती गाडी जोरात माझ्याकडेच आली आणि स्लिप झाली. तशीच ती पुढे जाऊन साधारण 10 फूट इतकी उंच उडून रस्त्यावर पलटी होत जोरात पुढे गेलेली दिसली. मी त्या उंच उडून पलटी होत असलेल्या गाडीकडे बघून मला काय होतं हे समजेना. अपघातात जसे लोक आरडाओरडा करतात तसे बचाव बचाव, अरे हम मर गए, असे जोरजोरात रडण्याचे ओरडण्याचे आवाज येऊ लागले. ती गाडी न थांबता तशीच पलटी होत पुढे गेली आणि दिसेनाशी झाली. तेव्हा माझ्या गाडीभोवती असलेले ते काळे लोक हुई हुई हुर्या हुर्या, मिल गया असे ओरडत त्या पलटी झालेल्या गाडीकडे पळत जाताना दिसले. अरे बापरे, त्या गाडीतले सगळे लोक मेलेले मला दिसणार हा विचार करत मी पार घाबरून गेलो होतो. अर्धा तास मी तसाच गारठून उभा होतो. ते लोक गेले तसे माझ्या गाडीचे सगळे लाईट बंद झालेले मला दिसले. पुन्हा झिमझिम पाऊस सुरू झाला. ज्याने मला छत्री दिली होती तो माणूस आला आणि म्हणाला, क्या कैसे लगा. मी त्याला झालेला प्रकार सांगितला. तसे तो मला म्हणाला, अबे तू गाडी से निकल नहीं जाता तो तू ही मर जाता आज. मी त्याला गाडी उडून पुढे गेली आहे असे सांगितले. तेव्हा तो मला हसून म्हणाला की तूने जो गाड़ी देखी उस गाड़ी का कुछ दिन पहले इधर ही एक्सीडेंट हुआ था. वो गाड़ी में जो 6 लोग थे वो सब मर गए. कभी कभी इधर ऐसा दिखाई देता है. अच्छा आदमी को मैं बचाता हूँ. खानापुर से ही मैं तेरा पीछा कर रहा था. मैंने तुझे इधर खड़ा किया इसलिए तू इधर से हिल नहीं सका, नहीं तो तेरी आज जान जाती थी. अभी जा तू, तेरे को कुछ नहीं होगा. तू गाडी में जाके बैठ. मला ते सगळे बघून मला माझ्या गाडीजवळ जायची भीती वाटू लागली. तसे त्यांनी मला धीर देत, चल मैं तेरे साथ आता हूँ असे म्हणत तो माझ्याबरोबर गाडीपाशी आला. दार उघडून मला गाडीत बस म्हणत खुणावले. मी गाडीत बसलो. तेव्हा तो मला अभी गाडी सुरू कर असे म्हणाला. मी गाडीचा स्टार्टर मारला तर आश्चर्य म्हणजे गाडी लगेच सुरू झाली. मी त्या माणसाला माझ्याबरोबर चला असे म्हणायला त्याच्याकडे मान वळवली तर तो कुठे गायब झाला हे समजले नाही. जास्त विचार न करता घाबरून गाडी तसेच पुढे चालवत निघालो. अर्ध्या तासाने काहीसे उजाडले तोपर्यंत कर्नाटक बॉर्डरचे चेकपोस्ट आले. पोलिसांनी माझी गाडी थांबवली. मी खाली उतरलो. तसे त्यांनी मला पकडून बाजूला नेत, क्या मर्डर करके आया है क्या असे म्हणत बेड्या घातल्या. मी हा काय प्रकार आहे म्हणत परत भांबावून गेलो. त्या पोलिसांनी मला तुझ्या अंगावर हे रक्त कसे आले असे विचारले. मीही ते बघून बधीर झालो.
त्यांनी माझ्या गाडीकडे बोट दाखवून तू किसको उडा के भाग रहा है. मलाही हे काय होत आहे हे समजेना. मी गाडीकडे बघितले तर गाडीचा पुरा कलर गेलेला होता. ॲक्सिडेंटमध्ये जसे होते तशी गाडी बरेच ठिकाणी चेपलेली दिसली. अरे बापरे, ही काय पिढा. असा विचार करत असतानाच एक अधिकारी आला. त्याने काय झाले विचारल्यावर मी त्याला इंग्लिशमध्ये सगळे सांगितले. त्यानेही ठीक आहे म्हणत माझ्या गाडीत बस, आपण मागे तिथे जाऊन बघू, आणि तू जर गाडी कोणाला ठोकून मारले असतील तर तुला जेल होईल, नाहीतर तुला सोडतो, असे म्हणाला. तो, त्याचे पोलीस आणि मी असे सगळेजण मी ज्या रस्त्याने आलो तिकडे निघालो. मला हा प्रकार कुठे झाला हे काहीसे आठवत होते. आम्ही त्या जागी पोचलो. मी खाली उतरून त्यांना ती जागा दाखवली, पण तिथे गाडीच्या टायरचे ठसे किंवा काही खुणा दिसल्या नाही. त्या अधिकाऱ्यांनी नक्की इथेच का म्हणत हात दाखवत असताना माझी गाडी जिथे उभी होती तिथे बघितले तर रस्त्याच्या कडेला मला एक कब्रस्तान दिसले. मी हो म्हणत इथे सगळं झालं सांगितले. तेव्हा तो अधिकारी ठीक आहे, काय झाले असेल याची मला कल्पना आहे म्हणाला. आम्ही सगळे परत चेकपोस्टवर येईपर्यंत त्या अधिकाऱ्याने सांगितले की तुझी गाडी जिथे बंद पडली त्या जागी रात्री इतर लोकांचीही गाडी बंद पडली होती. त्यांनाही असेच अनुभव आले होते. काही लोक तिथल्या घडलेला प्रकार बघून मेलेले सुद्धा आहेत. तुझे नसीब चांगले, तू थोडक्यात वाचलास, असे म्हणत त्यांनी मला सोडून दिले. मी फोंड्याला आलो. गावातून जाताना लोक माझ्याकडे आणि गाडीकडे विचित्र नजरेने बघत होते. मी मंगेशीला जाताना वाटेत 3-4 मेकॅनिकलला गाडी दाखवली, पण गाडीला कोणी हात लावेना. मी तसाच अर्धवट झोपेत गाडी घेऊन पुढे जात असताना माझी गाडी स्लिप झाली आणि एका झाडावर जाऊन आदळली. मी दचकलो आणि कसा तरी गाडीतून बाहेर पडलो. मला फक्त काहीसे खरचटले होते. मी गाडी तिथे सोडून रस्त्यावरून एका बसला थांबवण्यासाठी हात दाखवला आणि बस थांबली. बसमध्ये बसलो. बसमध्ये बसलेले सर्व प्रवासी मला एका विचित्र नजरेने बघत होते. कारण म्हणजे माझा झालेला भिकारी अवतार. मी पणजीत येऊन पुण्याच्या हेड ऑफिसला सगळा प्रकार सांगितला. तेव्हा त्यांनी मला गाडी तशी सोडून द्या, त्या गाडीकडे परत जाऊ नका असा निरोप आला. मी ज्या माणसाला देवाप्रमाणे वाचवायला आला त्यालाच मी शिव्या दिल्या याचे मला फार वाईट वाटले. माझी चांगली नोकरी पुन्हा सुटेल म्हणून मी हा झालेला प्रकार अजूनपर्यंत घरी सांगितलेला नाही. त्यानंतर पुन्हा 8 महिन्यांनी 15 मार्च 2001 वार गुरुवार मी पुण्याहून टॅक्सी करून बेळगाव फोंडा मार्गे निघालो. गप्पा मारताना मला समजले की तो टॅक्सी ड्रायव्हर मुसलमान होता. तो कधीही या रस्त्याने आला नव्हता. तो बीडजवळ धारूर गाव आहे तिथला होता. तो पूर्वी ट्रक चालवत असे. तो माझ्यापेक्षा इतका सशक्त होता की राग आल्यावर तो 7-8 जणांना लोळवेल. आम्ही दोघांनी खानापूरला जेवण केले. मी बियर घेतली होती, पण गाडी चालवायची म्हणून त्याने ड्रिंक घेतले नाही. त्या रस्त्यावरून जात असताना सकाळी 10:30 वाजता तो स्पॉट आला जिथे ती घटना घडली होती. तेव्हा मी ड्रायव्हरला गाडी थांबव असे सांगितले. त्याने गाडी थांबवली. मी खाली उतरलो. ड्रायव्हर गाडीतच होता. त्या स्पॉटवर उतरलो तेव्हा मला एक अस्पष्ट असा आवाज आला, अबे साले, उस दिन तू बच गया, आज तेरा दिमाग चलेगा नहीं, अभी देख तेरा क्या हाल होता है. तेव्हा मला मी बियर घेतली म्हणून असे झाले असावे असे वाटले, म्हणून मी हसलो. माझ्या ड्रायव्हरने तुम्ही असे एकटेच का हसताय असे विचारले. तेव्हा काही नाही सहज म्हणून विषय टाळला. तेव्हा तिथे वारा नसताना अचानक आजूबाजूला असलेली सगळी झाडे जोरजोरात सळसळू लागली. त्यावेळी ड्रायव्हरने मला ओरडून, चलो साहब, इधर कुछ अजीब सा हो रहा है. मी लगेच गाडीत बसलो. गाडी समोर पूर्ण धुराळा होता. समोर काही दिसत नव्हते. मला वाटलं की आता गाडीचा ॲक्सिडेंट होऊन आम्ही दोघे खल्लास होतो की काय. तसेच त्याने घाबरून फुल स्पीडमध्ये गाडी नेली. साधारणपणे 2 किलोमीटर नंतर तो थरार संपला. वाटेत तो माझ्याशी काही बोलला नाही, पण तो घामाघूम झालेला दिसला. आम्ही फोंड्यात चहा प्यायला थांबलो तेव्हा तो म्हणाला की साहब, आप जब गाड़ी से उतर गए थे तभी आपने कुछ सुना क्या.
खरं तर मला ऐकू आले होते, पण मी त्याला नाही म्हणालो. तो मला म्हणाला, साहब, जब मुझे आपके साथ बोलने की आवाज़ आई तो मैंने आईने में आपके साथ कौन बोल रहा है देखने के लिए पीछे देखा। तभी पीछे से 7-8 लोग हाथ में मारने के लिए कुछ लेके चिल्लाते नाचते हुए हमारे पास आ रहे थे। सब लोगों के दांत बहुत बड़े थे, उनके दांत और मुंह से खून आ रहा था। वो लोग काळे निर्गो जैसे थे। ऐसे लोग मैंने जिंदगी भर कभी देखे नाही। तो मला राहून राहून विचारत होता आणि मी त्याला काही दिसले नाही असे सांगत होतो. खरं तर मला फक्त आवाज ऐकू आला होता, ते लोक मला दिसले नाहीत. पण काहीशी वाळवट येते आहे असे दिसले होते. मला काही दिसले नाही याचे त्याला नवल वाटत होते. तो मला म्हणाला कि जो बीच में आंधी आई और मिट्टी का फेर गाड़ी को पकड़ रहा था, तभी गाड़ी पूरे जोर से हिल रही थी। गाड़ी को पीछे से किसी ने जोर से खींच रखा था, इसलिए मैंने फुल एक्सीलेटर देके गाडी जोर से चलाई। तो घाबरू नये म्हणून मी त्याला तसे काही दिसले नाही, तुला भात झाला आहे असे म्हणालो. पणजी आल्यावर मी उतरलो, त्याचे पैसे दिले आणि तो गेला. असा विचित्र अनुभव मी अजूनपर्यंत दिवसाढवळ्या तरी कधी घेतला नव्हता. तो म्हणत होता तसे ते महावावटळ होते. आम्ही थोडा वेळ जरी तिथे थांबलो असतो तर आमची गाडी कुठच्या कुठे फेकली गेली असती. विषयाची उगीच कशाला परीक्षा घ्यावी म्हणून मी पुन्हा कधी त्या रस्त्याने गेलो नाही. इथे माझे सगळे शिकलेले सायन्स गळून पडले, कारण फक्त मीच नाही तर माझ्या बरोबर असलेला ड्रायव्हर, आम्ही दोघांनी दिवसा हे अनुभवले होते. विश्वास बसत नाही, पण आठवले तरी अंगावर काटा येतो. 2 दिवसांनी सकाळी मी पेपर वाचत असताना एक बातमी दिसली. त्यात मी ज्या गाडीने आलो होतो ती गाडी एका झाडाला ठोकली गेली होती. मोठा ॲक्सिडेंट होऊन तो बिचारा ड्रायव्हर खल्लास झाला होता. गाडीचा पूर्ण चुराडा होऊन गाडीला आग लागून ती पेटली होती. मला सारखी रुकरुक लागून राहिली की माझ्यामुळे त्या बिचाऱ्याचा जीव गेला. मी रोज देवाला त्याला मुक्ती दे आणि मोक्ष दे म्हणून प्रार्थना करतो. असो, जे झाले ते वाईट झाले, पण गोव्याला जाताना खानापूर ओलांडल्यावर 13व्या किलोमीटरचा जो दगड आहे तिथून लवकर पुढे जा. तिथे थांबू नका, नाहीतर भयानक अनुभव येऊ शकतो. तर मित्रांनो, हा सत्य अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटू अजून एका नवीन भयकथेत. धन्यवाद.